प्रत्येकाला निवडूनच यायचं आहे, बरोबर. त्यासाठी तिसरं घर ॲक्टिव्ह असल्याशिवाय तुम्हाला तिकीट भेटणार नाही, भाग्याची साथ असल्याशिवाय तुम्हाला निवडणूक जिंकता येणार नाही. सो ही 3 घरं जी आहेत, पॉलिटिशियन्स लोकांना मदत कशी करतात. सगळ्यात इम्पॉर्टंट पहिल्यांदा मी ग्रह सांगतो, ठीक आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य, मंगळ, राहू आणि गुरु या 4 ग्रहांना पॉलिटिशियन्स ॲज अ पॉलिटिशियन्स जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे 4 ग्रह खूप महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. आणि आता मी हाऊसेस सांगतो, घरं या 12 चौकट ज्या चौकट आहे त्याच्यामध्ये 12 घरं आहेत, त्यातले घरं सांगतो मी. सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यासाठी 3 घरं आहेत जी ॲक्टिव्ह असणं किंवा जी चांगली असणं ॲज अ पॉलिटिशियन्स म्हणून महत्त्वाचं आहे. जे आहे तिसरं घर, एक आहे 9वं घर आणि एक आहे 11वं घर. 3, 9 आणि 11 हे जर ग्रह तुमचे घरं जर स्ट्रॉंग असतील आणि ह्या घरांमध्ये चुकीचे म्हणजे थोडे विरोधातले ग्रह नसावेत आणि ही घरं जर ॲक्टिव्ह असतील तर तुम्हाला राजकारणामध्ये यश भेटतं. त्याचं कारण सांगतो. तिसरं घर जे आहे ते जर ॲक्टिव्ह असेल तुम्हाला तिकीट मिळण्यासाठी फायदा होतो, ठीक आहे. 9वं जे घर आहे ते भाग्याचं आहे, भाग्याची साथ असल्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही, ठीक आहे. आणि 11वं घर आहे जी इच्छापूर्तीचं आहे. प्रत्येकाला निवडून यायचं आहे, असं कोण उभं राहते का की नाही मला पडायचंच आहे म्हणून, ठीक आहे. प्रत्येकाला निवडूनच यायचं आहे, बरोबर. त्यासाठी तिसरं घर ॲक्टिव्ह असल्याशिवाय तुम्हाला तिकीट भेटणार नाही, भाग्याची साथ असल्याशिवाय तुम्हाला निवडणूक जिंकता येणार नाही. सो ही 3 घरं जी आहेत ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत जे लोक पॉलिटिशियन्स आहेत.